प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मत्ती कृत शुभवर्तमानाच्या अध्याय 11 व वचन 18 व वचन 19 मध्ये आम्ही असे वाचतो. कारण योहान खात पीत आला नाही, तर त्याला भूत लागले असे म्हणतात. मनुष्याचा पुत्र खात पीत आला तर त्याच्याविषयी म्हणतात, पहा, खादाड व दारोबाज मनुष्य, जकातदारांचा व पापी जणांचा मित्र, परंतु ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते. मनुष्य पापामुळे ज्या रीतीने तो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासाठी नकार करतो, त्या कारणास्तव तो आपल्या तारणाचे द्वार बंद करतो. योहानाच्या द्वारे देवाचा क्रोध आणि दंडाची वार्ता दिली गेली, तर मनुष्य त्याच्याविषयी म्हणतो, त्याच्यामध्ये दुष्ट आत्मा आहे. प्रभू येशू ख्रिस्त रोगी, कोढी, दरिद्री आणि पाप्यांसोबत राहून त्यांना देवाच्या प्रेमाची वार्ता देत राहिला. मनुष्य त्याच्या विषयी म्हणतो, पहा, खादाड पिणारा मनुष्य, जकात घेणाऱ्या पाप्यांचा मित्र. परंतु प्रभू म्हणतो, ज्ञान आपल्या कृत्यांच्या द्वारे खरे ठरविले आहे. देवाच्या वचनामध्ये करिंथकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय 1 व वचन 30 मध्ये आम्ही असे वाचतो, त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व व पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे. प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या ज्ञानाचे देहरूपी प्रगटीकरण आहे. जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांचे जीवन प्रभू येशू ख्रिस्ताचे जीवन आणि त्यांच्या कार्याला प्रगट करतात. आपण प्रभूचा स्वीकार करा अथवा नकार करा, हे सत्य तर बदलणार नाही की तारण फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आहे, ज्याने तुमच्या आणि माझ्या दंडाला स्वतः वधस्तंभावर सहन केले आणि अर्पण झाला. यासाठी त्याच्यावर विश्वासाच्या द्वारे आम्ही तारण मिळवावे.